मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक शहरामधील इंदिरानगर परिसरामध्ये नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या विशेष प्रयत्नांमधून जलतरण तलाव हा उभारण्यात येत आहे। येत्या काही महिन्यांमध्ये सुसज्ज असा तलाव येथील नागरिकांसाठी उभा राहणार आहे। या कामाची पाहणी आज आमदार हिरे तसेच महेश हिरे आणि या भागामधील नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, सभापती बाळकृष्ण शिरसाट, नगरसेवक भगवा नाना दोंदे, नगरसेवक अजिंक्य साने तसेच रश्मी हिरे, साहेबराव आव्हाड, विशाल सांगळे, नितीन कुलकर्णी तसेच या कामाचे कॉन्ट्रॅक्टर तसेच अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि यांनी या कामाची पाहणी केली आहे। सदर काम लवकरात लवकर पूर्ण कसं होईल तसेच चांगल्या दर्जाचा जलतरण तलाव कसा उभारला जाईल अशा सूचना संबंधित विभागाला यावेळी देण्यात आल्यात। नगर येथील सुरू असलेल्या तरण तलावाच्या कामाची पाहणी आम्ही सर्व या प्रभागातील नगरसेवक 30 आणि 31 दोन्ही प्रभागातील नगरसेवकांबरोबर आम्ही इथे केलेली आहे। खरं तर बऱ्याच दिवसापासून या परिसरातल्या लोकांची मागणी होती एक चांगला तरण तलाव इथे असावा आणि त्या दृष्टीने इथे काम काही दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे। त्याची पाहणी म्हणजे कुठपर्यंत प्रगतीपथावर आले, कधी सुरू करू शकतोय आणि त्याचबरोबर अजून काय काम करणं बाकी आहे हे पाहण्याकरता आज इथे आलेलो आहोत। साधारण 7 ते 8 महिने मुदत ही आपल्या कॉन्ट्रॅक्टरने दिलेली आहे की 7 ते 8 महिन्यात हा तरण तलाव कार्यान्वित होऊ शकतो आणि त्यामुळे या भागातल्या सगळ्याच स्विमर्सला एक चांगलं इथे संधी आहे की त्यांना पण असेल, त्याचबरोबर आपल्या जागतिक पातळीवर सुद्धा नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल आणि स्टेट लेवल अशा स्पर्धासुद्धा इथे भरू शकतात। इतका मोठा तरण तलाव 50 मीटरचा इथे तयार होतो। त्याचबरोबर लेडीज, जेंट्स आणि ज्येष्ठ नागरिकांकरता इथे स्वतंत्र अशी जिमची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि अत्यंत सुंदर असा तरण तलाव लवकरच लोकांच्या सेवेत येणार आहे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।